मिस पोलीस भरतीमध्ये या वर्षीच्या त्यांना जे यश प्राप्त झाले, अमरावती ग्रामीण विभाग मधून पोलीस भरतीसाठी सिलेक्शन झालेले आहेत. सेकंड आहेत मयुरी मोहन घाडगे, कोल्हापूर. सौरभ सतीश मधने यांचं पुणे शहर अनुराग श्रीकांत शिंदे पुणे शहर सुनील रामगोंडा दुंडी यांचं मुंबई लोहमार्ग येथून सिलेक्शन झाले. यांचा आपण आज इथे सत्कारासाठी या सर्व सत्कार मूर्ती आहोत. या सत्कार मूर्तींचं खरंच मनापासून खूप खूप कौतुक आहे, कारण की त्यांच्या यशाला मोलाचं जे फळ मिळालेलं आहे, त्यामुळे आपण त्यांचा आज इथे सत्कार करत आहोत. मंजिलें उनको ही मिलती है, मंजिलें उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. यही पंख होने से कुछ नहीं होता, यही पंख होने से कुछ नहीं होता. हौसलों में उड़ान होती है, हौसलों में उड़ान होती है. इनके हौसले बहुत बुलंद हैं, इनके पंखों में जोश उड़ाने ताकत है. उस ताकत की बदौलत वो आज बड़े आसमां की ऊंचाई को छू रहे हैं. ऐसे सारे उपस्थित मान्यवरों को आज हम उनका सत्कार लेंगे. हमारे सत्कार मूर्ति हमारे अजहर सर और मजहर सर, उनके हाथों सत्कार होगा. यांचा सत्कार बरेच विद्यार्थी नवीन आले आणि बऱ्याच स्टुडंट्सना बारस्कर अकॅडमी स्टार्ट कशी झाली माहितीच नाही. सो लेट मी क्लिअर अबाउट दॅट. बारस्कर अकॅडमी सर्वप्रथम नाव कधी पडलं तर बारस्कर अकॅडमी नव्हतं नाव, ते बारस्कर पोलीस भरती अकॅडमी होती. तुम्ही युट्यूबवर जर सर्च केले 7-8 वर्षाच्या आधी जरी चेक केले तर तुम्हाला बारस्कर पोलीस भरती अकॅडमी आणि बारस्कर स्पर्धा परीक्षा केंद्र अशी नाव होती, जी की आपली 5वी-10वीची स्कूल चालू व्हायच्या आधी क्लासेस होते. आणि म्हणजे जी सुरुवात कशी झाली तर बारस्कर अकॅडमीची सुरुवात ही स्पर्धा परीक्षेतून झाली. मी स्वतः PSI इंटरव्ह्यू दिला 2011ला आणि तिथून आपण स्पर्धा परीक्षा चालू केली. आणि 2011 पासून स्पर्धा परीक्षा सेंटर बारस्कर स्पर्धा परीक्षा केंद्र, बारस्कर पोलीस भरती केंद्र हे आतापर्यंत आपण चालवत आलो. त्या माध्यमातून अमोल सर प्लीज स्टँड अप. हे आमचे खंदे फलंदाज आहेत. हे माझ्याबरोबर गेली 2016 पासून म्हणजे जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाले आम्ही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना घडवण्यात दोघांचा आमचा बऱ्यापैकी सिंहाचा वाटा आहे. आतापर्यंत 100 ते 150 विद्यार्थी पोलीस आता आमच्या हाताकडून आतापर्यंत झालेले आणि आजही आता तुमच्या समोर विद्यार्थी. मग हे बारस्कर स्पर्धा परीक्षा, मग पोलीस भरती, मग ते करता करता आपण क्लासेस चालू केले होते. आणि ज्या मी फक्त इंग्लिश ग्रामरचे क्लासेस घेत होतो, 7 ते 8 विद्यार्थी होते. ते करता करता आज ईश्वर कृपेनं आपल्या अकॅडमीमध्ये 800 विद्यार्थी, 800 म्हणजे तेव्हापासूनची जर्नी आहे. पण जर तुम्ही विचारलं, आपण म्हणतो की सर दिस स्टुडंट्स गॉट 80% मार्क्स, 90% मार्क्स. सर 8वीला 80% मार्क मिळाले, 90% मार्क मिळाले. बानो हे झालं आपलं स्कूल लाईफ. पण आता जी ह्या विद्यार्थ्यांची जी अचिव्हमेंट आहे ह्याला तर नाही बिनतोड आहे. का बिनतोड आहे? आता हे तुम्हाला नॉर्मल स्टुडंट दिसतात, आता याच विद्यार्थ्यांचं लगेच थोड्या दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन हे ट्रेनिंगला जातील.
हे सगळे पोलीस झालेत आज. आणि ट्रेनिंग होऊन आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एकदा वरती पुन्हा बोलवतो. गेल्या वेळा बरेच आपण सत्कार घेतले होते, काही जणांना आठवत असतील. ते विद्यार्थी वरती पुन्हा परत येतील. आतापर्यंतची इमेज आणि सिलेक्ट झाल्यानंतरची इमेज जमीन आसमानाचा फरक आहे. आता ज्यावेळी यांचं ट्रेनिंग कंप्लीट करून येतील तिथून पुढे ना साहेबाशिवाय कोण बोलणार नाही. जिथे वरती तिथं गर्दी. त्यात हे सगळे सिलेक्ट झालेत. ही आपली एक पार्श्वभूमी होती. आता आपण वेळ खूप कमी. प्रथमतः मी अमोल सरांसाठी जोरदार टाळ्या. अमोल सर स्वतः बऱ्याच एक्झाम आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षा स्वतः पासआउट आहे. नुसती पासआउटच नाही तर त्याच्यामध्ये रँकर बी. आणि आता माझे लेक्चर ते थोडे प्रमाण कमी. घे भरारी म्हणून अकॅडमी ती आमची, मी अमोल सर आणि राजपूत सर आता थोड्या देतील. राजपूत सर त्यांच्या अंडर सुद्धा शेकडो विद्यार्थी राज्यसेवेमध्ये पासआउट झालेत. त्यानंतर PSI मध्ये पासआउट झालेत. हे सत्कार तुमच्या समोर घेण्यापाठीमागचं कारण एकच असतं. जसे की मॅडमनी मगाशी सांगितलं, सपने उन्हीं के पूरे होते जिनके सपनों में जान होती है. सपने उन्हीं के पूरे होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं, उड़ान तो हौसलों से होती है. वो हौसला मिलाने का काम ये प्रोग्राम करता है. आज तुम्ही खाली बसलाय, आज यांचं टाळ्या वाजवत आहे, त्यांचं एवढं सगळ्यांचं कौतुक होतंय. हे बघून मनात कुठेतरी आज तुमच्या एक वाटतंय, नाही एवढं कौतुक होतंय का, मी बी पोलीस होणार. एवढा एक विचार तुमच्यामध्ये पेरण्याचं काम फक्त आम्ही करतोय. मी बी पोलीस होणार. हेही विद्यार्थी अचानक झालेले नाही. हे बी ऑडियन्स मध्ये होते. ह्यांनी मी दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवत होते. ह्यांनी दुसऱ्यांचे सत्कार बघत होते. ते सत्कार बघता बघता यांच्या मनात विचार येत होते, मी बी पोलीस झालो पाहिजे. आधी विचार आले आणि आता ते प्रत्यक्षात पोलीस झाले. आज तुमच्यामध्ये विचार आले म्हणजे काय होणार आहे, भविष्यात तुम्ही सुद्धा you will get succeed in competitive exam. Okay, so thank you so much madam. प्रथमतः आपण विद्यार्थी सत्कार. Thank you. प्रयत्नांची चिकाटी, श्रमाची शिदोरी आणि कष्टाची साथ ज्या विद्यार्थ्यांना दाखवली आहे आणि त्याच कष्टाच्या साथीमुळे यांना यशाची वाट दाखवली आहे, अशा दिव्या महादेव कोळी यांचा सत्कार सर करतील. सर करतील. आई वडिलांचा आशीर्वाद या जोरावर मिळून यांनी उत्तुंग यश असे मिळवले. जोरदार टाळ्या. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सन्मानित व्यक्ती, मी त्यांची ओळख करून देण्यासाठी 2 मिनिटे इथं माझं मनोगत प्लस ओळख करून देतोय. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो, प्राध्यापक अमोल चौगुले सर. मी आणि बारसकर सर गेले 10 वर्ष झालं ह्या अकॅडमीमध्ये आम्ही एकत्र काम करतोय. त्यामध्ये हजारो विद्यार्थी आपल्याकडे इथे येऊन गेले आणि शेकडो विद्यार्थी त्याच्यामध्ये पोलीस भरती झाले. तर सर्वप्रथम मी ओळखच करत होतो, ज्यांना तुम्ही मुळातच ओळखताय, ज्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अजर बारसकर सर, त्यांच्याने आमची ओळख 2016 रोजी, ऑगस्ट 2016 रोजी झाली. जेव्हा आम्ही ते शिकवायला आलो तेव्हा खूप कमी विद्यार्थी म्हणजे होते, असं नाही होते, पण 30 ते 40 असे होते. पण आज तो आकडा जर बघितला तर 800 पेक्षा जास्त आहे. तर गेले 10 वर्ष झालं आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय. आणि आज आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा एक टीचर म्हणून आलो, पण आज आम्ही सर असू दे, आता इथे थोड्या ते आता कलेक्टर ऑफिसमध्ये अजर बारसकर सर असू देत, आणि मी आता सध्या पार्टनरशिपमध्ये आम्ही काम करतोय. गेले 10 वर्ष झालं अनेक विद्यार्थी घडले. सर स्वतः 2011 रोजी PSI पास झाले. आता मी माझ्याबद्दल काय सांगत बसत नाही, कारण इतर मान्यवरांचं ओळख करून देणं ही मुख्य भूमिका आज माझी असेल. तर त्यानंतर मी ओळख करत होतो सरांचे छोटे बंधू मजर बारसकर सर. अतिशय शांत स्वभाव, कधी जास्त न बोलणारे, अशी आमची खास ओळख झाली. जेव्हा ओळख झाली तेव्हा आम्ही खूप म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट जास्त कमी यायचा, कारण मी कसं आहे 12:30 वाजता यायचं आणि 2ला लगेच जायचं. पण जेव्हा सरांची ओळख झाली तेव्हा सरांचं कळालं की माझं नाही, आज सरांचं लय जमते पहिल्यापासून.
गेले 10 वर्ष कधी कधीच आमचे प्रॉब्लेम्स नाही. पण त्यानंतर कळलं की आजोळ सरांच्या पेक्षा मदत सर जरा शांत आहे असे आमचे ते सारखे सर. ठीक आहे. त्यानंतर ओळख करून देतो खूप कमी वेळेत आणि 2 शब्दात प्रत्येकाची ओळख करून देतो. ते म्हणजे आपल्या सरांची विद्यार्थिनी व आमची विद्यार्थी दिव्या कोळी. दिव्या कोळीचं वैशिष्ट्य आहे, पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे की अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अमरावती जिल्ह्यात SBC समाजामध्ये फक्त एक जागा होती, म्हणजे महिलेला एक जागा होती पोलीस भरतीला. आणि त्या ठिकाणी अमरावती आपला जवळ बसतो तिथनं आज संध्याकाळी 4 वाजता बसलं की सकाळी 12 वाजता पोहोचतो आपण. म्हणजे 12 तास, कमीत कमी 12 ते 14 तास आपल्याला लागतं. मुंबईपेक्षा जास्त काळ हा अमरावतीला जायला लागतो. आणि आपला महाराष्ट्रात बघितला तर विदर्भात सगळ्यात जास्त तापमान अमरावती आणि नागपूरला असतं. तर ती एका जागेमध्ये फॉर्म भरून ग्राउंडला तिला 45 मार्क्स पडले. आणि अमरावतीचा पेपर हा आतापर्यंत झालेला पेपरपेक्षा सगळ्यात अवघड पेपर मानला जातो. आणि त्या पेपरमध्ये तिने 73 मार्क्स पडून महिलेची एक जागा होती त्यात तिचं पहिलं सिलेक्शन झालं. तिचं अभिनंदन. त्यानंतर अजय सरांची लाडकी विद्यार्थी महाराष्ट्र अकॅडमीच्या पहिल्या बॅचची पहिली विद्यार्थी ती म्हणजे मयुरी गाडगे. गेल्या वर्षी तिचा संघर्ष खूप मोठा होता. गेल्या वेळी ती 1-2 मार्कानंतर बाहेर पडल्यानंतर संपूर्ण तिनं जे जिद्द आहे जिद्दीवरती आताच आपल्या अकॅडमीची पल्लवी बागडी जिचं आता सगळ्यात 128 मार्क्स पडून सिलेक्शन झाले पुढे तिचं आपल्या अकॅडमीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. मी बाळासाहेब सरांना त्यांना पुष्पगुच्छ देऊन ट्रॉफी देऊन सत्कार करावा अशी मी विनंती करतोय. पल्लवीचे पॅरेंट्सनी पुढे यावे. पल्लवी बागडी यांचे पॅरेंट्स जे आहेत त्यांनी पुढे यावे. पल्लवीचं खूप कौतुक. सगळ्यांनी जोरदार टाळ्या पल्लवीसाठी. जोरदार टाळ्या. विद्यार्थी मयुरी गाडगे गेल्या वेळी तिला थोडे मार्क्स कमी पडले, 1-2 मार्कामध्ये ती राहिली आणि संपूर्ण तिला एकदा ठरलं की आपण टॉप करायचं आहे. आणि तिचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सातारामध्ये ती जॉब करत 11 ते 3 जॉब करत. म्हणजे तिला संध्याकाळी फिजिकल करत असताना जेवायला सुद्धा वेळ मिळाले, कारण 3 वाजता जेवलं तर 4 वाजता फिजिकल करायला लागायचं. तर असं संपूर्ण स्ट्रगल करून तिने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिला फिजिकलला 37 पडले. पण लेखीला आतापर्यंत सर्वात टॉप 90 100 पैकी 90 मार्क्स म्हणजे कोल्हापूर जिल्हा पोलीस निवड झाली. त्यानंतर आता स्टेजवरची उपस्थित राहिलेली पल्लवी बागडी ती पैलवान आहे. तिला आता लई मी गेल्या 2 वर्षापूर्वी तिला शिकवायला होतं. त्यानंतर आपली नवीन बॅच चालू झाली, नवीन बॅच ती होती. लई गुडगुडीत बालक होता, आज एवढी कसं काय बारीक झाली हे कळालं नाही. पल्लवी बागडी ही पैलवान आहे. आणि तिला तुझं वैशिष्ट्य म्हणजे ती मागच्या वेळी फॉर्म भरली होती त्यावेळी तिला अकॅडमीमधली पहिली विद्यार्थी होती जिने ग्राउंडला 50-50 पडले होते. आणि 50-50 पडून सुद्धा लेखीला तिला कमी मार्क्स पडले होते, कारण ती जस्ट आपल्याला ऍडमिशन घेतली होती शेवटचे 15 दिवस. 15 दिवसामध्ये काय शिकवायचे आम्हाला टेन्शन. आणि बारसकर सर मला आम्हाला त्याच्याकडे करून घ्या आणि करून काय घ्यायचं 15 दिवसात हे मोठं टेन्शन. पण त्यानंतर तिला वर्षभर अशा पद्धतीने शिकवलं. ती लेखीला 87 मार्क्स पडून ओपन मधून 128 मार्क्स घेऊन तिचं पुणे सिटी त्यामध्ये तिची निवड झाली. तिचं देखील अभिनंदन. त्यानंतर मी ओळख करून देतो आपले विद्यार्थी अनुराग शिंदे. गेल्या वेळी रायगडमध्ये फॉर्म भरला असताना 1 मार्कामध्ये बाहेर पडल्यानंतर घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना लायब्ररीला आणि क्लासला येण्यासाठी पैसे नसताना संपूर्ण घरामध्ये अभ्यास करत आणि सेंटरिंग काम किंवा इतर गंडाच्या हाताखाली काम जो स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं ते अनुराग शिंदे. त्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मागच्या वेळी 1 मार्कानं बाहेर पडला, पण ह्यावेळी ग्राउंडला 45 आणि लेखीला 88 मार्क्स म्हणून 150 पैकी 133 मार्क्स घेऊन तिला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाला त्यांच्या कास्टमधून. आणि SC मधून असताना देखील ओपन मधनं फॉर्म भरून ओपन मधनं पोस्ट काढली, त्याचं देखील अभिनंदन. त्यानंतर मी ओळख करून देतोय सुनील दोंडी. संपूर्ण फॅमिली जबाबदारी म्हणजे लग्न झाल्यानंतर संपूर्ण फॅमिली जबाबदारी करत असताना छोटा मोठा जॉब करत, म्हणजे मग कधी कुठे बाहेर कामाला जावं असू दे किंवा छोट्याशा ठिकाणी आपल्याला कार्य करायला लागत असू दे, अशा ठिकाणी कार्य करत घरची परिस्थिती अतिशय गरीब, म्हणजे असं होतं की काम केल्याशिवाय आपलं घर चालत नाही आणि आपला संसार चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी चांगले मार्क्स पडून ओपन होमगार्डमधून त्यांचा EWS मधून त्यांच्या जिल्ह्यामध्ये पुणे मुंबई लोहमार्गमध्ये पहिला क्रमांकाला त्यांचं देखील अभिनंदन करतोय.
त्यानंतर आमचे विद्यार्थी आणि सरांचे विद्यार्थी सौरभ पागडी सौरभ पन्ने. त्याचं तर सांगायचं गेलं तर मागच्या वेळी तिला फिजिकलला 100पैकी 97 मार्क्स असून थोड्या मार्कामध्ये तो बाहेर पडला. पण ह्यावेळी ठरवलं की आपण एका मार्काने 2 मार्काने बाहेर पडलोय, पण ह्यावेळी मात्र टॉपच मारायचं. पण त्याने लेखीला एवढा चांगला मार्क्स केला की पुणे सारख्या बॅट्समन या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात हायेस्ट मार्क 83 त्यालाच पडलेत आणि तो स्टॉप आहे. त्याच्यापेक्षा जास्त कुणाला नाही. त्याचं देखील आपल्या अकॅडमीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसंच इतर मान्यवर त्यांचे पालक तसंच पल्लवीचे पालक यांचं देखील आपल्या अकॅडमीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. आणि वेळ खूप कमी आहे आणि इथंच माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. गुरु असेल तर नक्कीच यश असे अर्जुन कितीतरी मिळवून जातील असे द्रोणाचार्य आहेत आपले अमोल सर आणि यांचा सत्कार झालाच पाहिजे. त्यांचा सत्कार अजर सरांच्या हस्ते करण्यात येईल. जोरदार टाळ्या. असे गुरु सगळ्यांना मिळू दे. सगळे पोलीस भरतीला जाऊ. जवळ माईक जवळ पाठवून एकदम जवळ माईक. सगळ्यात पहिला ज्यावेळी क्लास चालू झाला होता त्यावेळी सगळ्यात फर्स्ट स्टुडंट होती मी या क्लासची. ज्यावेळी म्हणजे फक्त सर बोलले ना की 30-40 विद्यार्थी होते या क्लासमध्ये, त्यावेळी फक्त सर पोलीस भरतीचा क्लास आणि इंग्लिश शिकवायचे. मी सगळ्यात पहिल्यांदा 12वीला फक्त स्पेशल बॅच म्हणजे त्यांची 15 दिवसाची जी असते इंग्लिशची त्यासाठी सरांकडे होते फक्त. त्यानंतर आमची ओळख झाली आणि मग मी माझी 12वी झाल्यावर फर्स्ट का सेकंड इयरला असताना मी पोलीस भरतीचा क्लास जॉईन केला. त्यानंतर थोडे डेज नंतर सरांनी इकडे शिफ्ट केलं त्यामुळे अमोल सर पण इथं क्लास शिकवायला होते. तर सरांचं जे बेसिक होतं ना म्हणजे सरांनी जे नंतर गणित घेतलं किंवा अमोल सरांनी जे GKGS घेतलं ते एवढं बेस्ट होतं की तुम्ही पण आत्तापासूनच ते म्हणजे जे बेसिक गोष्टी असतात म्हणजे तुमचे वर्ग किंवा पाढे जे सर तुमच्याकडून पाठ करून घेतात ना तर त्याचा उपयोग खूप जास्त होतो ह्या फील्डमध्ये तरी. ह्या सगळा अभ्यास गणिताचा ते म्हणजे 100पैकी 25 मार्क 50 मार्क एकूण ह्याच गोष्टींवर असतात. तर तुम्ही अजिबात त्यावर दुर्लक्ष करू नका. सर जे सांगतील बेसिक गोष्टी खूप मोठ्या होऊ दे पण बेसिक ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण तुमच्या म्हणजे पठ्याकरात त्याचा उपयोग तुम्हाला खूप पुढे जाऊन होईलच म्हणजे फिक्स होणारच असतोय. कुठल्या पण ह्यामध्ये जावा त्याचा कधीच असं म्हणजे उपयोग होत नाही असं होत नाही. तर म्हणजे थँक्यू की तुम्ही मला इथं सगळ्यांचं मनमत मानण्याचं एक व्यासपीठ दिलं आणि तुमच्या असे गुरु असल्यामुळं म्हणजे आपण इथंपर्यंत पोहोचू शकतोय. कधीच गुरूंशिवाय आपण एकट्या कधीच पुढे नाही जाऊ शकत. कुठल्या ना कुठल्या गुरूंचा आपल्याला सपोर्ट असायलाच लागतोय. आपले आई वडील आणि गुरु हेच आपल्या पाठीशी असतात पूर्णपणे. त्यामुळे त्यांना कधीच विसरू नका. किती पण आपण मोठं होऊ दे आपण जिथून सुरुवात केली त्यांना आपण कधीच नाही विसरायचं. आणि तुम्ही तुमचे पूर्ण म्हणजे लहान आहे तुम्ही अजून तर तुम्ही ते पण जगा. असं नाही की म्हणजे खेळ सोडा किंवा हे सोडा काही नाही कारण परत ते दिवस कधीच येत नाही. जे आता तुम्ही जगताय त्यामध्ये पण तुम्ही खूप तुमचं म्हणजे तुम्हाला जे आवडतंय त्या गोष्टी ते करा. असं नाही की सगळं सोडून फक्त तेवढंच करा कारण पुढे जाऊन पण हेच करायचं आहे. आणि पण त्यावेळी तुम्ही तुमचं 100% देऊन करा की असं म्हणजे सपोर्ट घ्या सगळ्यांचा. त्यांना विचारावा त्यांनी खूप गोष्टी तुम्हाला सपोर्ट म्हणजे सांगतील चांगल्या की काय करावं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा समजत नसते आपण कुठं जावं काय करावं कुठल्या ह्यात भरावं. म्हणजे फॉर्म भरण्यापासून आपल्याला सर सांगतात की कुठे फॉर्म भरायचा ते ह्या गोष्टी आणि त्याचा खूप मोठा फायदा असतोय. कुठं जर चुकून फॉर्म चुकीचा असला आपला किती जरी अभ्यास चांगला असला तरी पण आपल्या एखाद्या वेळेस होत नाही. तर त्या गोष्टी असतात तर तुम्ही तुमच्या गुरूंना आणि मेन म्हणजे आई वडिलांना पण म्हणजे माझं ज्यावेळी सिलेक्शन झालं होतं तो दिवस मी तुम्हाला सांगू नाही शकत. आपण त्या दिवसासाठी एवढं 3-4 वर्ष मी पूर्ण कष्ट करत होते फक्त तो दिवस बघायचा होता. त्यानंतर सगळं नॉर्मल असतं पण तो एक दिवस ते 10 ते 15 मिनिट फक्त माझ्या घरातले नुसतं रडत होते. माझी मम्मी फक्त रडत होती. ती 10 दिवस म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात पण माझ्या मम्मीची श्रद्धा आहे देवावर असं. तर ती पूर्ण फक्त तेवढ्यासाठी पाया पडत होती की माझ्या मुलीने एवढे कष्ट केले तर तिचं व्हायला पाहिजे. ते कुठलं कसं काही सुद्धा तिला दुसरं काही सुद्धा दिसत नव्हतं. ती माझ्यासाठी ती एकदम म्हणजे 16-17 वयाची असताना म्हणजे आधी लवकर लग्न होत होतं तर त्या गोष्टी तेव्हापासून ती जॉब करते कारण आमच्या घरातलं नीट व्हावं म्हणून. तर आपण पण तुमचे पण आईवडील तुमच्यावर विश्वास ठेवतात तर तुम्ही त्यांच्या विश्वासाला असं पुढे जाऊन हे म्हणजे त्यांच्यासाठी तो दिवस तुम्ही दाखवून द्या की त्यांना प्राऊड फील व्हायला पाहिजे की ही
आपली मुलगी आहे किंवा हा आपला मुलगा आहे, ह्या गोष्टी तर तुम्ही सगळं म्हणजे लक्षात ठेवून आपल्या त्या गोष्टी, आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी आठवून सरांचा ते सपोर्ट घेऊन सगळं नीट करा. तुम्हाला तुमच्या पुढच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू सो मच. मयुरी पोलीस भरतीला आमच्याकडे आली होती, त्यावेळी ही खूप जिद्दी आहे हा. तुम्हाला माहित नाही, एकदम जिद्दी आहे. त्यावेळी हिचं ज्यावेळी सिलेक्शन झाल्यानंतर हिने मला कॉल केली. कॉल केल्यानंतर मी उचलल्यानंतर हिने एकच म्हणलं की बरेच आमचे विद्यार्थी कॉल करतात आणि स्टाईल आहे सांगायची, सर काम झालं म्हणजे काय, सिलेक्ट झाले. आणि त्यावेळी तिला सांगितलं होतं आणि तिची माझी एक चर्चा असायची, ती विसरली असेल, हाईट बद्दल. ही मयुरी यायची, सर माझी पोलीस भरतीला हाईट बसेल का नाही, सर जरा हाईट कमी पडेल का नाही. पण ही अतिशय ईर्ष्येखोर होती, म्हणजे ती करणार म्हणजे करणार त्यावेळेस. 2-3 वर्ष गेली, त्रास झाला, पण बाळानं तिने जिद्द सोडली नाही, म्हणून आज ती सिलेक्ट झाली. त्यासाठी जोरदार करा. आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, माझं नाव दिव्या महादेव कोळे. माझं अमरावती ग्रामीणमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि मी एकलव्य करिअर अकॅडमीची विद्यार्थी आहे. आणि आमच्या सरांनी मला मार्गदर्शन केलं, त्यामुळे मी तुमच्याकडे उभी आहे. आणि आमच्या क्लासला फक्त अमरावती ग्रामीणमध्ये एकच जागा होती. सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सांगितलं की तू करू शकतेस, त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभे आहे. सरांनी घेत आहे आणि तुम्ही तुमचा बेसिक पक्का असला तर तुम्ही कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकताय. आणि मॅथ्स असते, जीएस असते, जीके, हिस्ट्री, जॉग्राफी, हे ऑल अबाउट सब्जेक्ट असतात ते आपले पक्के पाहिजे. पहिला बेस पक्का झाला की कुठलीही एक्झाम आपण देऊ शकतोय. त्यामुळं आपला बेस चांगला पाहिजे आणि आपले जे सर सांगतात आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडत असतात त्या सरांच्या गोष्टी आपण पूर्ण मनपूर्वक ऐकून त्यावर आपण विचार करून आपण अभ्यास केला पाहिजे आणि जे सर सांगतात ते केलं पाहिजे. आणि सरांनी सांगितलेलं की तू होऊ शकतेस आणि सरांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की तू करू शकतेस, त्यामुळे मी करू शकते आणि अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. मी किती जागा असू देत त्यात मी असणार हा कॉन्फिडन्स आपल्यात असला पाहिजे. आणि त्याबद्दल सरांचा आभार. आणि आमच्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला, त्यामुळे मी इथे उभे आहे. आपले गुरु आणि आपले आई वडील हे आपल्यासाठी खूप कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाला यश मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास तर केलाच पाहिजे. आणि आम्हाला ग्राउंडला कमी मार्क होते तर सरांपाशी जाऊन योगेश सरांपाशी जाऊन मी 45 स्कोअर मारू शकले. पण अमरावती लांब आहे, हा पहिला मला भीतीच होती की अमरावतीला एवढ्या लांब जाऊन आपण एका जागेसाठी करायचं आहे. पण मनात जिद्द होती की आपण करणार आणि ते मी करू शकले, ते सरांमुळे करू शकले. आणि तुम्ही पण असं म्हणायचं नाही की 10 जागा आहेत, 20 जागा आहेत, 30 जागा आहेत. 10 जागा असू दे, 20 जागा असू दे, त्यात मी असणार हा कॉन्फिडन्स मनात आपल्या असला पाहिजे की आपण अशक्य करू शकतोय, हा कॉन्फिडन्स आपल्यात असला पाहिजे. आणि आपल्या आई वडिलांबद्दल आपले आई वडील आपल्याकडनं काय अपेक्षा करू शकतात, फक्त आपला मुलगा काहीतरी करू शकतोय, यश मिळवू शकतोय हीच इच्छा असते. त्यांच्या यशात आपण खरे उतरायची आपली तयारी पाहिजे आणि आपण खूप खूप अभ्यास करा. आतापासून अभ्यास केला तर आपण पुढे काहीतरी करू शकतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. माझे नाव पल्लवी बागडी. माझं नाव पल्लवी बागडी. माझं गाव कुंडल. मी खरं तर पैलवान आहे. मी पोलीस भरती म्हणजे आमची घरची परिस्थिती जरा नाजूक असल्यामुळे मी पोलीस भरती केल्यावर विसरले. तर पहिल्याच वर्षी मी सरांजवळ क्लास जॉईन केला. त्यावेळी मला खरं तर काहीच येत नव्हतं, काय म्हणजे वरनं मला पासून काहीच येत नव्हतं. तरी पण मी ग्राउंडला गेले, मला 50 पैकी 50 मार्क पडले पहिल्यांदाच. आणि अभ्यास तर काही नव्हता, बऱ्यापैकी झालेला, पण माझा स्कोअर 2 मार्किंग त्यावेळी राहिलेले. त्यानंतर मी आणि कुस्ती स्टार्ट केली, कारण की मला असं वाटलं आपण ह्यात काय नाही करू शकणार. पण सरांपासून जे मी बेसिक वगैरे सगळं शिकलेले ते मला आजपर्यंत उपयोगी पडलं. आणि सरांचा अमोल सरांचे ट्रिक्स असतील किंवा बारकर सरांचं एकच टॉपिक पूर्ण जोपर्यंत परफेक्ट लक्षात जात नाही तोपर्यंत त्यांनी रिव्हिजन घ्यायचे. आणि त्या रिव्हिजनमुळं आज मला खूप फायदा झाला. मला मराठीमध्ये 25 पैकी 25 मार्क आहेत, त्यामुळे मी सरांची खूप खूप आभारी आहे. बुद्धिमत्तामध्ये पण 25 पैकी 25 आहेत. माझा स्कोअर GK मध्ये थोडा कमी झाला. आणि मी कुस्ती स्टार्ट केली त्यानंतर आणि तेव्हापासून एक थोडा वेळ कुस्ती खेळली
आणि परत मला आजार झाला आणि त्या आजारामध्ये माझ्या वडिलांनी दुसऱ्यांकडून कर्ज काढून 10% व्याजाने कर्ज काढून मला पैसे घातले. माझी आत्ताची तब्येत आहे, आजची माझी तब्येत नव्हती. मी आता खूप लहान झाले. तर मी कुस्तीमध्ये टॉप होते. महाराष्ट्रात कोण माझा हात धरत नव्हतं. एवढी मी कुस्ती चांगली खेळते आणि अजून पण खेळेल. ज्यावेळी मी बरी होईल त्यावेळी रिटर्न मी कुस्तीत येऊन आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं नाव नक्कीच मोठं करेल. पण म्हणजे मला हा आजार जंतू सुरुवात व्हायला खूप आधीपासून सुरुवात झाली. पण माझ्या शारीरिक फिटनेसमुळे आणि स्मरणशक्तीमुळे मला ते लवकर जाणून नाही आलं. माझी पूर्ण फुटायची साईड पूर्ण जंतून भरलेली होती. डॉक्टरांनी नो गॅरंटी दिलेली. ॲडमिट केल्या पहिल्याच दिवशी 70,000 डिपॉझिट भरायची होती आणि त्याच्या आदल्या महिन्यात मी कुस्ती खेळलेली आणि मला त्याचं 16,000 बक्षीस मिळालेलं. तर मी तसंच ठेवलेलं आणि माझ्या पप्पांच्या इकडे फक्त 5,000 रुपये होतं. तर पप्पांना रडायला लागली की एवढं पैसे कुठनं द्यायचं, पण पल्लवीला तर जगवायचं. मग ती खूप वेळ वाईट होती. त्यावेळी सगळ्यांनी साथ सोडली. ना की माझे वस्तातीत आले, ना मी ज्यांच्यासाठी कष्ट केलं, ज्यांचं नाव मोठं केलं, ती कोणी सुद्धा माझ्यासोबत नाही आली. तर शेवटी फक्त आपलं आईवडील असतात. एवढं लक्षात ठेवा आणि तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करा. त्यावेळी म्हणजे आतापर्यंत मला 6.5 लाख रुपये खर्च झाला आहे. तर त्यासाठी माझ्या पप्पाने खूप काही व्याजाने पैसे काढलेले आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनामुळं मी आज पोलीस झाले आणि इथून पुढेही मी चांगली गोष्ट मिळवेल. मी कुस्ती खेळून आमच्या पोलीस खात्याचं नाव करून असं म्हणतात की पुढं प्रमोशन होतं आहे. तर मी अजूनही यापेक्षा मोठ्या पोस्टवर जाऊन माझ्या पप्पांचं कर्ज सगळं फेडून मी पप्पांना आम्ही पत्र्यात शेळत राहतोय. पप्पांनी जे घर बांधायला पैसे म्हणजे साठवलेलं ते सगळं माझ्या दवाखान्यात घालून वरनं व्याजानं पण पैसे काढून माझ्या दवाखान्यात घातले. त्यामुळे पप्पांचे आयुष्य भरून नाही. ज्या वडिलांमुळे आज मी इथे उभे आहे आणि खरं तर जिवंत आहे. जर माझे वडील नसते तर मी आज जिवंतही नसले असते. त्यामुळे मी पप्पांची खूप खूप आभारी आहे. माझे पप्पा बाहेर आहेत आणि आज मी त्यांच्यामध्येच उभे आहे. सरांनी मला मला हे लय दिवसापासून बोलायचं होतं, एकदा मनातून बाहेर काढायचं होतं. सरांनी मला व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी सरांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच पल्लवी. पल्लवी आमच्या अकॅडमीला आणि ती खूप स्ट्रॉंग होती. तिचं फिटनेस खूप जबरदस्त होतं. ही पल्लवी आता तिला बघितल्यानंतर मीच 5 मिनिट तिला ओळखू नाही एवढ्या लांबून. जबरदस्त फिटनेस तिचं होतं. आणि तुम्हाला अजून काही मुलांना कळण झाले ते हे मुलं म्हणतात बुद्धिमत्तामध्ये एवढी पडली. स्कॉलरशिपच्या मुलांना जरा ते लक्षात येत असेल. मार्क किती ते अमरावतीमध्ये सिलेक्ट झाली. हा काय विषय थोडक्यात तुम्हाला फक्त सांगतो. 50 मार्काचा ग्राउंड असते ग्राउंड आणि ग्राउंड मध्ये मुलं 40 अबाव जातात. पण हिनं ग्राउंड मध्ये 50 पैकी 50 मार्क पडले. लाऊडली क्लॅप फॉर आउट ऑफ स्कूल. आणि ग्राउंड मध्ये पास झाल्यानंतर मग एक पेपर असतो. त्या पेपर मध्ये 4 विषय असतात आणि ते 4 विषय साध्या भाषेत तुम्हाला सांगतो 25-25 मार्काला असतात आणि तिथं 100 आउट ऑफ स्कोर होतो आपला. आणि ते 100 मार्काचा मग पेपर द्यायचा असतो. म्हणजे मैदान किती मार्काचा झाला बाळांनो? 50 आणि पेपर किती मार्काचा झाला? 100. अशी एक्झाम असते. ओके, थँक्यू. स्वतःला कमी समजू नका, कारण मला डॉक्टरांनी सांगितलं प्रॅक्टिस करायचं नाही, तू जास्त वेळ घेऊ नको. जर तू प्रॅक्टिस केली तर तुझ्या पप्पांनी पोतं भरून जरी पैसे आणले तरी पण आम्ही तुला वाचू नाही शकत. पण स्वतःच्या मनाची जिद्द कधी हारू नका. 1.5 वर्ष झालेला आजारी होतो. 1.5 वर्षात आपल्याला 100% आजार बरा होतो. पण ते पण डॉक्टर मला तर सांगत होते, कारण की शरीराचा विकनेस पडा बघून स्वतःची मन आणि जिद्द कधी हारू नका. मी एवढ्या आजारासाठी फक्त 1 महिना प्रॅक्टिस करून ग्राउंडचं 50 पैकी 47 मार्क पडल्यात. त्यापेक्षा कमी पडल्यात, पण हे 50 पैकी 47 ग्राउंड. येस, थँक्यू. हे तिच्यासाठी त्यांनी एवढं कष्ट केलं. ते पल्लवीचे वडील इथं आले, प्लीज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. एवढ्या गरिबीतून त्यांनी मुलीला शिकवलं आणि शेवटी मुलीनं यश मिळवलं. हे खूप महत्वाचं आहे. माझं सरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करा अशी विनंती करतो. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. काही सोडत नाही.
माझं नाव सौरभ सतीश मदने. पाठिंबा ऐकू येते ना शेवटला. आणि तुमच्याकडे बघून मला शाळेतली आठवण आली, कारण की पुढं बसायला भांडत होती आणि मी पाठींब बसायला भांडत होतो. काय मी शाळेत टॉपर असणार, अभ्यासामध्ये नाही, दंगा मस्ती करण्यामध्ये मी टॉपर असणार. पाठींब बस दंगा करणार, मस्ती करणार. मी अभ्यास तर काय एवढा केलाच नाही कधी, दंगा मस्ती खूप केलो. मग मला वर्गात सरांनी सगळ्यांना विचारलेले तुम्ही पुढं भविष्यात काय बनणार. मग सगळी सांगणार डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार. मग मी पण बोललो मी पोलीस बनणार. पोलीस बनणार म्हणजे वर्गात ते सगळे हसायला लागले, काय माझा अभ्यास मी बघितलेले मी कधी अभ्यास करत नव्हतो. मग सर मी हसले, मग राहू दे म्हणते, बघूया म्हणते. मग कसं कसं मी 10वी पास झालो, मला 45 पडले आणि पोरांना 85 असं पडले मार्क. ती आज MIDCत आहे आणि मी आज पोलीस आहे. हेच वय दंगा मस्ती करण्याचं, करून घ्या आता. म्हणजे मग आता म्हणलं असं आपला दंगामस्ती पास करायला पाहिजे म्हणलं. आता आपलं भविष्याकडे लक्ष द्यायचं पाहिजे म्हणलं. मग 11वी 12वी केली, कोरोनाच्या टायमात झालं सगळं झालं आणि मग पोलीस भरतीला उतरलो. आणि माझं स्वप्न होतं लहान वयातच व्हायचं. मग आता 20 वर्ष होतं चालू केलं त्यावेळी. तेव्हा काय क्लास बीस काय लावला नव्हता. चालू केलो असंच माझं मी अभ्यास करायला चालू केलो आणि त्यावेळेला मुंबईला फॉर्म भरलो. गेलो पेपराला, मला जरा कमी पडले, 62 पडले त्यावेळेला. लेट कमी आलो थोडं मी, जराच नाही. मग असं होणार नाही, मला वाटलं मी असं भरती होणार नाही, कोणाचं मार्गदर्शन घ्यावं पाहिजे म्हणलं. मग माझा भाऊ रणजित नाईक सरांच्या क्लासला जात होता. मग त्या संग जाऊया म्हणलो, कशा तर बघूया म्हणलो. सर मराठीचा क्लास चालू होता मराठीचा. मग गेलो, पहिल्या दिवशी गेलो. सरांचा क्लास मला लय भारी वाटला. मग म्हणजे आता चालू करा पाहिजे म्हणलं. मग सरांना भेटलो. सर मला बोलले असं असं कर, मार्गदर्शन दिले, सगळे दिले. मग जरा माझा स्कोर वाढायला लागला तेव्हा. मग असं करत वाढला माझा स्कोर. त्यावेळेला त्या मागच्या 65 झाला. त्या दरम्यान मग जरा जरा वाढत 75 पर्यंत गेला. मग 75 म्हणून काय काटा इकडं आणि तिकडं काय होत नव्हता. मग तिथंच थांबलेलो मी. आणि म्हणजे अभ्यास भरपूर करायला पाहिजे म्हणजे, दंगा पण लयच केलाय आणि त्याप्रमाणे अभ्यास पण करायला पाहिजे म्हणजे. मग चालू केलो. काय एवढं पण अभ्यास करत नव्हतो. 10 तास चालू केलो, 10 तास केलो. मग जरा आणि जरा वाटला 85 झाला. 85 झाल्याने मग मला जरा लेट भारी वाटायला, कारण की पोरांच्या तिथं टॉपलाच येणार मी. मग जरा खुश झालो. मग पोरं म्हणला टॉपर म्हणलं ते जरा आणि जरा लेट खुश होणार मी. मग असं करत मी 90ला गेलो. मग म्हणलं आता आपण होतोय ह्या क्षेत्रात, म्हणजे आहे आता पोलीस आहे आपण म्हणलं. मग फॉर्म यावेळेला भरला, मुंबईला भरला. अजून माझा पेपर आहे आता, परवा दिवशी उद्या जाणार मी. मग इथं पुण्याला बॅट्समॅनला भरलो. माझा मित्र इकडं माहिती आलता, याला मुलालाच मी 3 मध्ये मला नाव काढायचं म्हणलं. आणि नाव काढायचं म्हणलं आणि गेलो पेपर दिलो, सगळं झालं. आणि 1 नंबरला माझं नाव होतं. मग माझं झालं, माझं स्वप्न पूर्ण झालं ते. तर मुंबईचा पेपर आहे, तेवढं राहिलं, तेवढं देतो. थँक्यू. सुनील बंडे याला मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सायलेन्स. पहिलं तर आपलं स्टेज आहे तेवढी नाही आहे. थोडं सांगितलं तसंच आमचं बॅक बेंचरच आहे नंतर जास्त करून. वर्गात तेव्हा जास्त स्कोर होत नव्हता आमचा.
10वीपर्यंत आपलं नॉर्मल असेल ते पोलीस भरती जवळपास ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच चालू केलं आणि कारण की आम्हाला काय असते पोलीस भरती म्हणजे पण काय माहीत नव्हतं असं रोज राबाला जायचं कष्ट करायचं खायचं तेवढंच माहीत होतं बाकीचं काय माहीतच नाही पोलीस भरती चालू केलं आणि ज्यावेळी आपल्याला स्कूलमध्ये जेवढं मार्क पडत होते तेवढंच पडत होते 60, 50, 40 ह्या लेवलाच मार्क पडले सरांच्या टेस्टनं त्यावेळी कळालं की आपली पात्रता केली तिथं पडलीत मला नुसता 35 पडली सर म्हणजे तुझ्याकडे अपेक्षा नाही आहेत मला एवढं कष्ट मार्क पडतात त्यापासून जरा अभ्यास चालू केला सरांना विचारून कारण की क्लासला भरण्या एवढी पण पैसे नव्हते माझ्याकडे सरांचं मार्गदर्शन घेऊन जरा अभ्यास चालू केला कारण की टेस्टची 10 रुपये देणे एवढी पण पात्रता नव्हती माझी त्यावेळी आता पोलीस भरती झाली ती आणि पोलीस भरती व्हायच्या पाठीमागची स्टोरी ते कुणालाच माहीत नाही ते सांगायला पोर पण नाही वाटलं जे झाले ते सरांच्या मार्गदर्शनामुळे झाले आयुष्यात पोर असू दे पोरी असू दे तुमचा एक स्टेप चुकला आयुष्यात की तुम्ही जवळजवळ 5-6 वर्ष मागे जाता एवढं लक्षात ठेवा कारण की माझं एक स्टेप चुकलं त्यामुळे माझ्या यश गाठायला मी जवळजवळ 3 ते 4 वर्ष लागले त्यामुळे प्रत्येक आपण जी गोष्ट करणार आहे ती चुकीची आहे की बरोबर हे आपल्या मनाला विचारायचं ज्यावेळी आपल्याला बरोबर मनाला बरोबर वाटते त्याच वेळी ती गोष्ट करा एवढं काय आणि कुठली पण गोष्ट करताना आपल्या मोठ्यांचा सल्ला घ्या ठीक आहे आणि माझं यश मिळवण्याचं मार्गावर सरांचा लई मोठा होता एवढंच बोलतो थँक्यू सो मच अनुराग शिंदे लास्ट मनोगत आहे यांचं अनुराग शिंदे यांना मी मनोगत व्यक्त करायला विनंती करतो माझं नाव अनुराग शेखर शिंदे मी ठाण्याचा ए सायलेन्स आला 5 मिनिटात कार्यक्रम संपेल हवा प्लीज सायलेन्स मी राहणार नांदेचा मी पोलीस भरतीचा प्रवास म्हणतो ग्रॅज्युएशनमध्ये लास्ट इयरला मी चालू केलं ती मला पण काही येत नव्हतं मी पण डच होतो बॅक बेंचर होतो म्हणलं काय पोलीस भरती तरी काय होते का बघूया म्हणजे हात आजमी ह्यामध्ये मग मी चालू केलं पहिला सरांकडेच गेलो पहिलं सरांच्या अकॅडमीला सर म्हणलं मला असं पोलीस भरती करायचं आहे तुम्ही मार्गदर्शन करा मी बॅक बेंचर झालं म्हणलं मला काही येत नव्हतं आणि सर म्हणले तू फक्त चालू कर म्हणले मी तुला साथ देतो आणि मी पण अकॅडमीमध्ये मागत असायचो की बॅक बेंचर्स दंगा करायचा मस्ती करायचं पण घराची परिस्थिती एवढी हालाकीची होती की सारखं म्हणजे एक वेळ असेल की कळते की बाबा मागं बसून चालणार नाही की मागं राहिलं तर मागं राहणार आपण मग सरांना सांगितलं असं जरा सर शेड्यूल वगैरे करून द्या मला मी करून चालू करतो पहिल्या वर्षी कॉलेज करत मी पोलीस भरती करायला चालू केलं आणि कॉलेजचं लास्ट इयर होतं आणि एक्झाम पण होती माझी आणि पोलीस भरतीचं एक्झाम पण त्याच वेळी आली मग सर बोलले मला कॉलेजचं एक्झामकडे एवढं लक्ष देऊ नको फक्त तू पोलीस भरतीकडे कर मला पहिल्यांदा अटेम्प्टमध्ये 50 पैकी 43 पडले मॅडमांना 50 पैकी 50 पडले खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला कळणार नाही आता तुम्ही लई लहान वयात आहे 50 पैकी 50 पडणं खूप मोठी गोष्ट आहे कुणाची तेवढी ताकद नाही की 50 पैकी 50 पडावं 47 म्हणलं पण खूप चांगले मार्क आहेत आम्हाला त्यावेळी 43 पडलेली आणि एक्झाम पण आमची एवढी खास होती कारण गणित हा असा विषय आहे की तो तुम्हाला केला तर पार पण करू शकतोय आणि खाली पण करू शकतोय तुम्ही नाही केला गणिताकडे तुम्ही खूप लक्ष द्यायला पाहिजे गणित बुद्धिमत्ता म्हणा GS म्हणा किंवा सायन्स आणि पोलीस भरतीमध्ये 25 मार्काचं गणित 25 मार्काचं बुद्धिमत्ता आणि 25 मार्काची मराठी आणि 25 मार्काचे GS GK असं असते मग मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हा तुमच्यात पकडत असला पाहिजे त्याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही कारण ते 75 मार्काचं असते आणि तिथून पुढे GS वगैरे तुम्हाला किती येते त्याच्यावर ठरते मग पहिल्या वर्षी मला 75 मार्क पडले लेखीला आणि त्यामध्ये मी कास्टमधून 17 मार्कांनी बाहेर पडलो मी
मग दुसऱ्यांदा म्हटलं अटेम्प्ट करायचं म्हणून दुसऱ्यांदा टाकतील थोडीफार. मग दुसऱ्यांदा 43 पडली मला ग्राउंडला आणि पेपरला मला बऱ्यापैकी 80 आसपास होते. पण एका मार्गाने मी हुकलोय रायगडला येऊन जाऊन करून तुम्ही 4-5 वेळा मला बोलवलेली होती आणि जाण्याने पैसे नव्हते पण ॲडजस्ट करून काम करून कोणत्या हाती गेले कामाला जा इकडे. पण तुमची जशी परिस्थिती नाही, तुमचे पेरेंट्स वेल सेटल तुम्हाला बघू शकतात. पण तुम्ही असं करू नका सर. तुमचं पेरेंट्स जर तुम्हाला सपोर्ट करत असतील, आमचे पण केलेत पण पैशाकडून जरा हलाखाची होते आमची परिस्थिती. तुमचे पेरेंट्स व्यवस्थित आहेत, तुम्ही दंगामस्ती पण करा आणि अभ्यास पण करा. कारण तुम्ही पोलीस भरती करू नका. MPSC UPSC हे तुमचं लक्ष ठेवा, खालचं लक्ष कधीच ठेवू नका. कारण आमची एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही MPSC UPSC कारण 40-40 हजार 20-20 हजार तेव्हा फी होती की सरांची अकॅडमी सरांचे क्लासेस होते 3,000 रुपयासाठी फर्स्ट टाइम बेस्ट. त्यासाठी म्हणून मी गेलो कारण माझ्याकडे पैसे नव्हते तेवढे. सरांना मला माझ्याकडे पैसे नाही की 3,000 रुपये देऊन फक्त येऊ शकतो तुमच्याकडे, म्हणून मी सरांच्याकडे क्लास लावलेला. त्यातूनच झालं. मग दुसऱ्यांदा अटेम्प्ट केलं 43 पडले मला, तेवढेच मार्कला ग्राउंडला पडले आणि पेपरला त्या 1 मार्काने गेलो. मग त्यानंतर घरातले म्हणाले सगळे पाहुणे म्हणत होते की तू कामाला जा, घरात सपोर्ट कर. कारण वडिलांचं त्यांनी पण हाल बघत होते की खूप कष्ट करत होते ते. तू कामाला जा, त्यांना सपोर्ट कर, तू नुसता भरती करू नकोस, तू सपोर्ट कर. मग मी कामाला जायला लागलो. एवढ्यासाठी खाली काम केलं मी, सेंटरिंगला केलं. परत जे पोस्टर तयार करतात त्यांच्या हाताखाली काम केले मी. आणि कोणत्याही कामाला लाजू नका, काम करा. तुमच्या वेळी सेटल आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाकडे जास्त फोकस करा. पारसकर सरांचं गणित खूप चांगलं आहे. मी 2च लेक्चर केले आणि सरांना 2 लेक्चर केले. सरांना म्हटलं सर पुढचं पण लेक्चर घ्या, पण त्याचं शेड्यूल एवढं हेक्टिक होतं की इकडचं बघायचं त्या अकॅडमीचं बघायचं. मग सरांनी 2च लेक्चर करून सोडले. अमोल सरच होते गणिताला आम्हाला. अमोल सर पण चांगले, ते पण MPSC करतात आणि त्यांचं पण पेपर खूप चांगला आहे गणित मराठी बुद्धिमत्ता. आणि पारसकर सरांचं तुम्ही म्हणताय मी 2 लेक्चर केलोय. कारण आपण कसं असतंय 2-3 वर्ष त्या फील्डमध्ये असलो की कळतोय माणसाची क्वालिटी काय आहे. क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये फरक असतो. पारसकर सरांची गणितात क्वांटिटी खूप चांगली आहे आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. फक्त तुम्ही बेसिक पासून चालू करा. आता मॅडम म्हणल्या मला येत नाही बेसिक हे आपण पहिली दुसरी शिकले. पण आता पोलीस भरतीला आपण 21व्या वर्षी 18व्या वर्षी करतोय. मग तुम्ही आधीपासूनच बेसिक करत गेला. हे आता आम्ही शिकलोय. तुम्हाला आधीच केला ना तुम्हाला मग पुढं चांगलं पडतंय. म्हणजे तुम्हाला परत करायला लागत नाही. तेवढंच वेळ कवर होत नाही. तुमचं पुढचा अभ्यासासाठी गणित चांगलं मार्गदर्शन मिळते. आणि गणिताचं पण तुम्ही पाडे वर्ग धन हे सगळं आधीच करून घ्या. सर सगळं घेतात. फक्त तुम्ही डेडिकेशननं अभ्यास करा, व्यवस्थित करा आणि व्यवस्थित अभ्यास द्या. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. थँक्यू सो मच. एवढे विद्यार्थी तुमच्या समोर जे सगळे बसले ते सगळे पोलीस झाले. आजच्या कार्यक्रमातून तुम्ही काय शिकलात तर म्हणतात की एक बघा जसे घरी एक लाइटर आहे, एक स्पार्क आहे पण धमाका मोठा होतो. हे तुम्हाला मोटिवेट करण्याचं आम्ही एक काम केलंय. आज तुमच्या मनात फक्त एक विचार आला पाहिजे की मला सुद्धा काहीतरी व्हायचं आहे. या मुलांनी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केले. यापैकी किती जणांचे आई वडील आलेत. आज त्यांना जो अभिमान वाटतोय तोच अभिमान तुमच्याही आई वडिलांना वाटला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही ती वाटचाल केली पाहिजे. आतापर्यंत 100 ते 150 मुलं आम्ही पोलीस केली. हे 2026 मधले अजून बरेच विद्यार्थी ज्यांचे अजून रिझल्ट लागणार आहेत त्यांचे सत्कार घेतले जातील. पण या सगळ्या ज्या मुली झाल्या, ही मुलं झाली, यांच्या बोलण्यातून एक वाक्य तुम्ही ऐकला का बघा. बेसिक खूप गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला पाडे का. त्यांना विचारा आता मयुरी प्लीज स्टँड अप. ही मयुरी आहे, हिला मी शिकवत असताना पाडे लिहिल्याशिवाय लेक्चर कधी चालू करत होतो का विचारा तिला. कधीच त्यांनी म्हणजे स्टार्टिंग पहिल्यांदा आल्याला पाडे, त्यानंतर वर्ग आणि घन, ह्याशिवाय गणितच नाहीये. म्हणजे तुम्हाला आता नाही त्याचं समजणार. पण ज्यावेळी 100 पैकी 50 हे मार्क जसं म्हणजे मगाशी त्यांनी बोलले की तुम्हाला गणित खाली पाडू शकते आणि गणित असलं ना तुमचं पक्का तर तुम्हाला तो स्कोर 100 पैकी 90 प्लस होणार. ज्यावेळी तुमचं गणित पूर्ण पक्का असते त्याच वेळी तो स्कोर 90 प्लस होऊ शकतोय. कुठलाच असा नाही की बाबा म्हणजे तुमचं गणित जर चांगलं असेलच तरच सगळ्या गोष्टी होत्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तरी. कारण तुम्हाला जीकेची असं असते की ते पण स्ट्रॉंग पाहिजे. बट तुम्ही म्हणजे गॅरंटी देऊ शकत की तुम्हाला हे पडेल का ते पडेल. पण गणित बुद्धिमत्ता हे विषय असे आहेत मराठी की हे तुमच्या हातचे मार्ग आहेत. त्यापासून आतापासून तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करा. आणि ह्या म्हणजे प्रत्येक गणितामध्ये पाड्या आहेतच, वर्ग आहेतच, ह्याशिवाय
हे फक्त मी का तुम्हाला जाणीव करून दिली. ह्या बेसिक गोष्टी जे तुमच्याकडून आम्ही रोज करून घेतो. काही स्टुडंटना बोरिंग वर वाढते, सर हे रोज टेबल स्क्वेअर इट इज बोरिंग प्रोसेस फॉर अस. इट्स नॉट द बोरिंग प्रोसेस, इट्स एक्झॅक्टली फाउंडेशन ऑफ युअर एमपीएससी अँड यूपीएससी. ओके गाईज, सर्वप्रथम मी आभार विद्यार्थ्यांचं मानतो की एवढं तुम्ही सर्वजण बसलात. आपल्या इथे मोठ्या हॉलची कमी आहे, काही विद्यार्थी उन्हात बसले. त्यानंतर मी आलेल्या सत्कार मूर्ती त्यांचा आभार मानतो आणि थोडीफार दिलगिरी व्यक्त करतो की ते सुद्धा बिचारे उन्हात बसलेत. कारण आपल्या इथं याच्या आधी आपण सत्कार घेतो तो वरच्या हॉलला, पण विद्यार्थी संख्या इतकी वाढत गेली की त्या हॉलला बसणं शक्य नाही. पण मी एक शब्द देतो, याच्या पुढचे सत्कार जे असतील ईश्वर कृपेनं आपण नवीन कॅम्पस मध्ये नवीन बिल्डिंग मध्ये ते सत्कार होतो. आणि त्याच्यानंतर आलेले सर्व सत्कार मूर्ती आणि यांना घडवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा ते अमोल सर आणि मी सुद्धा, माझा तर कौतुक मलाच करायला पाहिजे, यांचे आभार मानतो. आणि सर्व शिक्षकांनी सगळं मॅनेज केलं त्यांचे मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपल्या यशामध्ये आपल्या आई वडिलांचा वाटा असतोच, पण माझ्या यशामध्ये माझ्या भावाचा पण तेवढाच जास्त वाटा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरातले तेवढे सपोर्ट करतात का नाही माहित नाही, म्हणजे असतातच, नाही असं नाही. पण पर्सनली माझ्या ह्यात तरी जेवढा मम्मी पप्पांचा माझा वाटा आहे ना तेवढाच भावाचा वाटा आहे. तिथं बाहेर जरी गेले तरी असं घरात जर कधी विचारले तर त्याचं असं होतं की ती आहे नीट किंवा ती येत्या, तुम्ही उगाच तिचं टेन्शन घेऊ नका. आणि ह्यामुळे माझ्या वडिलांना आणि आईला माझ्यावर जास्त विश्वास बसत गेला की, कारण त्याचा सपोर्ट मला फुल होता. कधी पण एक्झामला गेले तर पहिला फोन त्याचा असायचा. मी ज्यावेळी ग्राउंडला गेले होते, माझं ग्राउंड स्वतःच खूप वीक आहे, तर असं पेपर चांगला होता पण मला असं होतं की फक्त ग्राउंडला मी क्वालिफाय होऊ दे. पण त्या दिवशी आमचं सकाळी ग्राउंड 5ला चालू होते, जवळपास माझं 11 वाजता संपलं होतं. तर ती पूर्ण रात्र तो अजिबात झोपला नव्हता. एवढंच होतं की त्याला चुकून, म्हणजे त्याला हे नव्हतं की व्हावं, हे सगळ्यांचीच अपेक्षा असत्या, पण एवढंच होतं की चुकून जर ताईला कमी मार्क पडले तर ताई टेन्शन घेईल काय कर, म्हणजे कुठं जाईल काय करेल काय. कारण मी आधी 2-3 दिवस खूप जास्त रडत होते की म्हणजे नाही झालं तर काय होणार, परत तेच करायचं का, किंवा आपल्या घरचं कसं होणार, ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे त्याचं एवढंच होतं की पहिला फोन त्याला मला आला आणि एवढंच विचारलं की तू नीट आहेस ना, बाकीचं मार्क काही सुद्धा विचारले नाहीत त्यानं मला. आणि म्हणजे मम्मीपेक्षा, म्हणजे आहे मला मम्मी क्लोज, पप्पा पण क्लोज आहेत, पण त्यांच्यापेक्षा मी जास्त क्लोज त्याच्यासोबत आहे. एक मार्काचं माझं दररोजचं काय व्हायचं, माझं ग्राउंडला लागलंय, जे काही गोष्टी मी सगळ्या त्याला सांगायचं. आणि घरात त्याचं असं होतं, आता एक ॲज अ मुलगी म्हणून थोड्या वर्षांनी असं होते की एज वाढत जाते, एज वाढत गेल्यानंतर थोडाफार लग्नाचे विषय होतात. तर घरी त्याचं असं होतं की नाही, तिचं स्वप्न आहे ती पूर्ण करू दे, त्याच वेळी तिचं जे काय असेल ते आपण पुढचं जे काय ती ठरवेल त्याप्रमाणे. प्रत्येकाचाच आपला सपोर्ट नसतोय. थँक्यू, मला तो सपोर्ट तू दिला. आणि यासाठी एवढंच बोलायचं होतं, कारण माझ्या यशामध्ये त्याचा पण खूप मोठा वाटा आहे आणि मला ते फक्त म्हणजे सांगायचं होतं. हे कुठं मी सांगू नाही शकत, पण ते इथं फक्त मांडायचं होतं. थँक्यू, तुम्ही ऐकून घ्या. थँक्यू. आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रम संपलाय. आपले कोटेशन आठवतं की आपण कोणतं म्हणत होतो, कोणतं होतं? ऑल ऑफ यू से लाउडली इन देणं, बदल जाओ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो.